तर मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला जातोय, ज्याच्या बॅट मध्ये आपण पाहिलं तर 8 चेंडूमध्ये तब्बल 17 धावा आल्या आणि गोलंदाजी करताना 9 धावा खर्च करून एक महत्त्वाचा विकेट प्राप्त केलाय. तो शादाब सुमरा ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. फडतरे साहेबांना माझी विनंती असेल, मॅन ऑफ द मॅच चा पारितोषिक देण्यासाठी आपण टॉस बॉक्स इथे यायचं आहे. हे तू लक्ष द्या भाऊ, मी देते त्यांना. तर आपण पाहतो ही सुरुवात अतिशय सुंदर. पहिल्या चेंडूला श्री गणेश केलाय आणि श्री गणेश काय तर 6 धावांसाठी षटकार लगावलाय आणि तो सुद्धा ऋतिक माली यांनी पहिली माल घालून घेतलेल्या 6 धावांची आणि या 6 धावांच्या मालेबरोबर सुरुवात करते श्री गणेशा. ऋतिक गोलंदाजीची धुरा निशांत बडे, निशांतला निशाणा दाखवलाय बडा. यानंतर मात्र ऋतिकची खेलिया बहरणार नक्कीच. या वेळेला मात्र लॉंगऑफच्या दिशेवरून मिडऑफच्या दिशेवरून हा पाहतोय आपण खणखणीत चौकार आणि या चौकाराबरोबरच 2 आकड्यांच्या धावसंख्येमध्ये प्रवेश करतोय दैवी प्रिन्स 11. त्यांच्याबरोबर दैवही आहे आणि तर दादा तुला थोडं थांबवतोय. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय शादाब सुमरा. 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल आशिषजी ताडकर आणि तब्बल 1100 रुपयाला कॅश प्राइज झालाय प्रतीक करजेकर. कॉंग्रॅच्युलेशन प्रतीक, चांगला खेळ तुझ्या माध्यमातून झालाय आणि असंच खेळ बहरदार खेळ होऊ दे. मी जोडला जातोय प्रमोदजी चोगले यांच्याकडे. शादाब सुमरा मॅन ऑफ द मॅच मानकरी आपण या ठिकाणी पाहतोय विधे एंटरप्राइजेस यांच्याकडून. तर या वेळेला मात्र या ठिकाणी ऋतिक मालीची फलंदाजी या ठिकाणी सुवर्णमय होताना आपल्याला पाहतोय. दिवस चालाय मावळतीकडे मात्र ऋतिक ते सूर्य तलपतोय. या ठिकाणी निशांतला निशाणा ठरवतोय करतोय. या मात्र 2 चेंडूवर 10 धावा खणखणीत सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हम भी कुछ कम नहीं, विचार करावा लागणार तो मात्र निशांतला की कुठला निशाणा साधू या ऋतिकला गोलंदाजीचा, कुठला ब्रह्मास्त्र वापरू या ऋतिकला रोखण्यासाठी. निशांत परततोय, धावायला सुरुवात. चेंडू या वेळेला मात्र ब्लॉकरमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता मात्र या वेळेला गंभीर इशारा दिला की नक्कीच मी याला पुन्हा एकदा थांबवू शकतो. 2 प्रहार मात्र त्यांनी झेललेले आहेत आपल्या स्वतःच्या खांद्यावर. मात्र तिसरा प्रहार मात्र असा केला की मात्र तो चेंडू मात्र पेलला नाही ऋतिक मालीला. ऋतिक माली विचार करत असणार की पॉवर प्लेचा फायदा मला कसा करावा लागेल, पॉवर प्लेचा फायदा मी कशासाठी करावा लागेल. 2 चेंडूवर 2 खणखणीत 2 फटके आणलेले आहेत मात्र तिसरा चेंडू निर्धाव. कमबॅक करतोय सुंदर. या वेळेला पुन्हा एकदा मात्र कव्हरच्या पॉइंटच्या दिशेवरून चेंडू जातो, भिरकावतो चेंडू, त्याला सीमा रेषेच्या तेज तर्रार आणि चेंडू होते फरार. धावा येतील 4. दुसरा चौकार. आवश्यकता आहे ती मात्र कोणाला तर निशांतला. नक्कीच या वेळेला मात्र निशांतच्यावर निशाणा साधलेला आहे. या षटकातील दुसरा चौकार खणखणी ऋतिकच्या बॅट मधून येतोय. या वेळेला मात्र ओळपीचा चेंडू मार, चेंडू त्याला काऊ कोणच्या बाहेर षटकार. वाकड्या तिकड्या बाबलीला हिरवा हिरवा मात्र बघा 1 चौकार 1 षटकार, 1 चौकार 1 षटकार. मात्र या वेळेला 20 धावांवर जाऊन पोहोचलाय हा संघ. षटकातील शेवटचा चेंडू क्या बात आहे. पुन्हा एकदा आपल्याकडे स्ट्राईक खेळण्याचा प्रयत्न मात्र या वेळेला घाई होते का आणि बेलेच सावध केलं मात्र प्रशांतनी. अन्यथा हा प्रशांत महासागर या वेळेला थार दिशी कोसळला असता. ऋतिकला म्हणाला संयम ठेवावा लागला. पहिलं षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो धाव फलकावर तब्बल 20 धावा 4 चेंडू मध्येच घडवलेल्या आहेत. 20 धावा त्याच्यामध्ये 2 चौकार आणि 2 खणखणीत षटकार. बॅट तलपते ती मात्र ऋतिक मालीची आणि दैवी प्रिन्स संघाला चांगली सुरुवात करून देतोय. चला मित्रांनो वेळ कमी आहे, सूर्य चाललाय मावळतीकडे आणि आपल्याला या दिवसातील हा 8वा सामना या ठिकाणी लवकरात लवकर संपवायचा आहे.
मात्र विचार करावा लागेल. केलेला आहे विचार. हार्दिकच्या खांद्यावर दिलेले आहे मदार. या षटकातील 6 चेंडू घेऊन येतोय हार्दिक पारंगे. एक हार्दिक पारंगे आणि एक हार्दिक पांड्या. आपण पाहतो टीम इंडियामध्ये कणकणी ज्याने या चॅम्पियन ट्रॉफीसाठी आपल्या भारतासाठी जी मेहनत केलेली आहे आणि भारताला चॅम्पियन ट्रॉफी मिळवण्यासाठी जे हातबल लावलेला आहे तो हातबल या ठिकाणी लावतोय का SK11 संघाचा हार्दिक पांड्या, ज्याला हार्दिक पारंगे नाव आणि हार्दिक पांड्या त्याचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी कामगिरी ऑलराऊंडर असणारा हा हार्दिक पांड्या आपल्याला पाहायला मिळते. हार्दिक पारंगे वैयक्तिक पहिलं, संघाकडून दुसरं षटक. सामना करे प्रशांत मडवी. क्या बात है. या वेळेला मात्र हलकेच खेळून काढलेला चेंडू सिंगलच्या इराद्यानं, कारण त्याला स्ट्राईक द्यायची असेल, कदाचित विचार केलेला असेल की ऋतिक माली याला जास्तीत जास्त चेंडू खेळायला मिळावेत, कारण जी एंड आहे ती मात्र विलेज एंडची आहे आणि गोलंदाजी ती मात्र कंपनी एंड कडून करणारा हार्दिक आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा हा खेळाडू जो आहे विचारात्मक पावलांनी आपली कामगिरी करत असणार. थोडासा सल्ला त्या ठिकाणी देतो जयेश बावकर. काय सल्ला दिला तो या चेंडूच्या नंतर आपल्याला नक्की कळेलच, परंतु या वेळेला मात्र ऋतिक माली मात्र दोषात आहे. तो मात्र कोणाचं होश उडेल सांगू शकत नाही. या वेळेला मात्र फुलटॉस चेंडू मात्र थर्ड मॅनला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी निशांत बडे आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी केली होती, मात्र एक धाव रोखू शकणार नाही. चांगलं कॉम्बिनेशन या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी विचार करून केलेला आहे की कदाचित हा उलटा एंड आहे, त्याच्यामुळं वारा सुद्धा थांबलेला आहे, थोडंसं वातावरण सुद्धा थंड झालेलं आहे आणि त्याचा व्यवस्थितरित्या वापर करायचा आहे. ज्या वेळेला कंपनी एंड करून खेळायला मिळेल त्या वेळेला मात्र नक्कीच प्रहार करायला मिळेल असं या दोघांनी ठरवलेलं आहे, असं त्यांच्या या खेळावरून तर नक्कीच आपल्याला वाटत आहे. चला तर पाहूया यानंतरचा चेंडू कुठल्या स्वरूपाचा. हार्दिक या वेळेला मात्र थोडासा गोलंदाजीच्या पुढे टाकलेला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या वेळेला मात्र फटका चुकतोय तो मात्र प्रशांत पडवी. अंदाज चुकते. खेळायचं होतं ऑफ साईडला, परंतु मात्र आयत्या वेळी बॅट लवकरच फिरली आणि चेंडू मात्र उशिरा विसावला. तो मात्र विकेट किपर दानिश अन्सारी याच्या हातामध्ये. तर पुढील चेंडू या ठिकाणी आपण पाहतो हार्दिकला. या वेळेला मात्र थोडासा सेफल झाला, चेंडू भिरकावून दिला, त्या ठिकाणी झेल होणार प्रतीक आहे आणि झेल सोडलाय. क्या बात है. झेल होणार असं म्हणता म्हणता झेल सोडून दिला सहजगत्या. पहिल्यांदा असं वाटलं प्रतीकला की हा कदाचित षटकार असावा, परंतु वाऱ्याचा झोत एवढा फास्ट नसल्या कारणाने यावेळेला चेंडू मात्र मैदानाच्या आतच राहिला आणि या वेळेला मात्र जीवदान मिळते ते मात्र प्रशांत मडवीला. प्रशांत मडवी उत्कृष्ट दर्जाचा ऑलराऊंडर, यावेळेला नक्की जीवदानाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करेल. हार्दिक मात्र गोलंदाजीच्या बाबतीत चांगली उत्तम दर्जाची कामगिरी करताना दिसतोय. यावेळेला मात्र ऋतिक यावेळेला मात्र लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत तैनात, क्षेत्ररक्षण झालंय सुद्धा सुंदर, फेकी सुद्धा तेवढीच चांगल्या दर्जाची. दरम्यान एका धावेवर समाधान मानावं लागणार ते मात्र ऋतिक मालीला. आणि यानंतर आपण पाहतोय या षटकातील असणारा ही शेवटचा चेंडू. धावफलक जर यावेळेला जर पाहायला झाला तर मात्र यावेळेला आपण पाहतोय 24 धावा धावफलकावर दैवी प्रिन्स 11 संघ. मात्र एक जमेची बाजू की या वेळेला मात्र विकेट नाही, परंतु या वेळेला मात्र विकेटला चेंडू लागलेला आहे. प्रशांत स्वतः माघारी परततोय आणि हा विकेटचं पतन कमांड डीजे. काही होते तर यावेळेला आपण पाहतोय दैवाची साथ दैवी प्रिन्स 11 संघाला. मात्र यावेळेला चेंडू फुटला आणि विकेट सुटला. खऱ्या अर्थानं प्रशांतला मिळते एक जीवदान. चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल तो मात्र हार्दिकला. चला लवकर आपण लवकरात लवकर हा सामना उरकून घ्यायचा आहे. माणसांनी सुद्धा विनंती करेन की आपण सर जरा फास्ट घ्या सामना. सूर्यास्ताकडे चाललाय सूर्य.
काही झालं तरी कालोख पडायला लागला की मी सगळं येतं आड. मात्र यावेळेला हार्दिक सुद्धा विचार करत असेल की जेवढा प्रयत्न केला तो मात्र फेल गेला. कधी कधी आपल्याला फक्त मेहनत नाही तर दैवाची सुद्धा साथ फार मोलाची असतं. नशीब जर आपल्या बलावर असेल तर कुठलाही पाऊल यशस्वी ठरतं. पुन्हा एकदा हार्दिक. यावेळेला मात्र प्रशांत पुन्हा एकदा सिंगल कडे जातोय. नक्कीच पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या आपण यावेळेला पाहतोय धावफलकावर 25 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं षटक दोन्ही संपलेलं आहे आणि या 2 षटकांमध्ये आपण पाहतो दैवी प्रिन्स 11 संघाला मात्र विकेटचं पतन अजूनपर्यंत केलेलं नाही, झालेलं नाही. हीच उत्तम दर्जाची त्यांच्याकडे जमेची बाजू आहे. दोन्ही सलामीचे फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे आणि ऋतिक चांगल्या फॉर्म मध्ये आहे. नक्कीच या वेळेला तिसरं षटक असणार आहे 50-50चं आणि तेवढीच जबाबदारीचं. आणि हे षटक आपल्याकडे कोण घेऊन येते तर मला वाटतं प्रणय मडवी, जय भवानी निळी या संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. डाव्या हातानं गोलंदाजी करण्यामध्ये त्याचा हातखंडा कोणीही अजूनपर्यंत पकडलेला नाही बाबा. नक्कीच या वेळेला मात्र त्याचा विश्वास दाखवलाय तो मात्र यावेळेला कर्णधारण प्रतीक मात्र त्याला नक्कीच प्रतिकात्मक असा सल्ला देणार. प्रणय मात्र यावेळेला सुंदर अशा गोलंदाजीकडे रवाना होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलेलं आहे. 50-50चं हे षटक आपण पाहतोय तिसरं. या वेळेला मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडूला वेग फार कमी होता मात्र यावेळेला विकेट आता फेकणार. नक्कीच ऋतिक साठी प्रशांत यांनी ही विकेट फेकली आणि पंचांचा काय इशारा येतोय ते मात्र बघायचं आहे. पंचांचा इशारा काय आहे? अंपायर डिसिजन तो तुम्ही द्याल तो नो प्रॉब्लेम. धावला तर चालत असेल तर मग सर विकेट द्यावी लागेल ना. मग ओके नो प्रॉब्लेम, विकेट द्यावी लागेल. प्रश्न लवकरात लवकर सोडवत घ्या. आणि सुशील आलाय. ये शिकायत नहीं करेगा, ये तो शिकस्त देगा ऐसा बॅट्समन आपण पाहतो यावेळेला सुशीलला. यावेळेला मात्र ऋतिक माली आपल्याकडे स्ट्राईक घेतो कारण या षटकाचं जे महत्व आहे ते अनन्य साधारण झालेलं आहे. आज या वेळेला आपण पाहतो दमदार आमदार चषकामध्ये सुद्धा पाहिलं आणि चांगल्या स्पर्धेमध्ये आपण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहतो की तिसरं षटक हे आता 50-50चं झालेलं आहे. की नवीन नियम जणू या टेनिस क्रिकेटमध्ये या ठिकाणी जन्म पावलेला आहे आणि त्याला खूप डोक्यावर घेतलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं तो षटक होत्याचं नव्हतं सुद्धा करतं. दोन्ही संघांसाठी एक संजीवनी. पाहूया प्रणय पहिला चेंडूचा निर्धाव टाकलेला आहे. ऋतिक मालेला या सुद्धा चकवते. क्या बात है. ऑफ्टनच्या बाजूने टाकलेला चेंडू थोडीशी कमी उंची दिलेला चेंडू होता मात्र ऋतिक माले यावेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेला मात्र हा प्रयत्न हाणून पाडतोय तो मात्र प्रणय. यावेळेला प्रणय खरोखर या वेळेला थांबवतो तो मात्र ऋतिकला. दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेले आहेत आणि हा जर प्लस पॉइंट राहिला तर 5 धावा कमी सुद्धा होऊ शकतात. तर हा षटक 10च्या आतमध्ये राहिला तर यावेळेला पुन्हा एकदा तिसरा चेंडू सुद्धा या ठिकाणी निर्धाव जातोय. क्या बात, टाळ्यांचा गजर होणार आणि प्रणयला खरोखर दाद मिळणार की आतापर्यंत पहिले 3 चेंडू त्याने निर्धाव टाकलेले आहेत. धाव संख्या स्थिर आहे 25 फॉर 1 लॉस. आपण पाहतो तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू टाकलेले आहेत म्हणजे पूर्वार्ध संपला. उत्तरार्ध आपण पाहतो यावेळेला ऋतिक मालीच्या स्वरूपामध्ये. ऋतिक माली यावेळेला ठोकतोय आणि मी का धावा घेतली नाही याचं मात्र या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवतोय. चौथ्या चेंडूवर ते खणखणीत षटकार. करावा लागणार. प्रणयने 4 चेंडू उत्तम दर्जाचे टाकलेले, 6 धावा दिलेल्या आहेत आतापर्यंत. आणि हा सुद्धा खणखणीत स्वेरलेच्या दिशेवरून आपण पाहतोय तारामंडल फटका षटकार. 6 धावांसाठी मॅन फ्रॉम ऋतिक माली. घणाघाती प्रहार या ठिकाणी पाहतोय आपला लागोपाठच्या 2 चेंडूवर
दोन खणखणीत षटकार आणले आणि मात्र या वेळेला 10 धावांची जी लक्ष्मण रेषा होती ती लक्ष्मण रेषा मात्र या वेळेला ओलांडतोय तो मात्र ऋतिक माली. किती आत्मविश्वास, किती आपण स्वतःवर कॉन्फिडन्स पहा की त्याने तिसऱ्या चेंडूवर एक धाव मिळत असताना मात्र ती धाव घेतली नाही. या षटकातील येतोय शेवटचा चेंडू प्रणय मडवी. हो क्या बात आहे, यावेळेला मात्र त्रिफलाची झाला. जी विकेट मी पाहतोय त्या विकेटच्या आता जर मला आठवण करायची झाली तर खरोखर चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनल मध्ये आपण ज्या वेळेला रचिन रवींद्रची विकेट पाहिली असेल, कुलदीप यादवने जी विकेट घेतली होती ती विकेट या वेळेला आठवतोय. त्या वेळेला पाहायला झालं तर धावसंख्या की राहुल ऋतिक बाद झाला पण 5 धावा एक्स्ट्रा घेऊन गेला. आता याचा त्यांनी आनंद साजरा करायचा की ऋतिकची विकेट गेली म्हणून त्या ठिकाणी शांत बसावं बरं की 5 धावा एक्स्ट्रा मिळाला की ऋतिकची विकेट मिळाली. विकेटचे पाहायला गेलं तर ऋतिकची विकेट ही फारच महत्वाची आहे कारण ऋतिक कुठल्याही क्षणाला कुठल्याही गोलंदाजाच्या चिंधड्या उधवण्याचं त्याच्यामध्ये धमक आहे. तर यावेळेला आपण पाहतोय की प्रतीक पाटील या संघाचा संघनायक आहे आणि या खरोखर जे संघ मालक आहेत त्यांना आयकॉन सुद्धा त्याला ठेवलेला आहे. प्रतीक पाटीलकडे नजाकत आहे, प्रतीक पाटीलकडे व्हेरिएशन आहे, प्रतीक पाटीलकडे अनुभव आहे आणि खऱ्याच या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी तो वापर करणार आहे. नक्कीच प्रतीक पाटील पण मात्र समोर जो खेळाडू आपण पाहतोय तो आहे सुशील. यावेळेला मात्र कंपनी एंड करून मारा करेल. 4थं षटक आहे. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर यावेळेला 42 धावा 2 गडी बाद. पहिला चेंडू मात्र निर्धाव जातोय. पंचांकडे दात मागण्याचा इशारा केला होता परंतु यावेळेला जर पाहायला गेलं तर ऑस्टमच्या बाहेर टाकला चेंडू होता आणि ऑस्टमच्या बाहेर टाकला चेंडू खेळण्याच्या नादामध्ये तो सोडून दिला. कदाचित सुशील असं वाटले की हा चेंडू असेल स्वेर परंतु या ठिकाणी पंच मात्र तटस्थ आणि हा चेंडू जातो निर्धाव. सुरुवात चांगली करतोय आपल्या षटकासाठी तो मात्र प्रतीक. या वेळेला मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा मात्र मुवमेंट केली त्यावेळेला मागा हटून फटका खेळला परंतु या वेळेला मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात जातो चेंडू आणि आपण पाहतोय एका धाव्यावर समाधान मानावं लागणार. प्रत्येक खेळाडूसाठी आणि प्रत्येक खेळाडूच्या ऍक्शनसाठी कर्णधार वेगवेगळं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेला लॉंगऑफला एक क्षेत्ररक्षण घेण्याचा प्रयत्न चाललाय, यावेळेला काऊ कॉर्नर मध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवण्याचा प्रयत्न चाललाय, थोडासा स्क्वेअर ऑफला एक त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न चाललाय. मात्र एक मिड विकेटला आहे, डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. सर्कलच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅनला सुद्धा एक 2 क्षेत्ररक्षक ठेवलेले आहेत. मात्र साईड बदलून गोलंदाजी करतोय. यावेळेला मात्र चकवतोय तो मात्र धावचित होतोय का आणि धावचित होण्याचा संभव मात्र यावेळेला चुकलेला आहे. थोडीशी सुशीलने खाई केली होती मात्र ही पथ्यावर पडली. एक चोरटी धाव रनिंग बिटवीन द विकेट मध्ये चांगलं कॉम्बिनेशन जर नसेल तर मात्र संघाला त्याचा फायदा होणार नाही. यावेळेला मात्र स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय तो मात्र सुशील कारण डावखुरा फलंदाज आहे विशाल, चांगली फलंदाजी करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे परंतु मात्र यावेळेला जो चेंडूचा वेग होता प्रतीकच्या आणि तो सुद्धा राऊंड विकेटने टाकलेला आणि यावेळेला मात्र त्यांनी स्वतःचा माइंड वापरलं आणि खऱ्या अर्थाने थांबवलं ते मात्र या ठिकाणी देवी प्रिन्स खेळाडू. आपण पाहतो धाव फलकावर 44 धावा तब्बल लागलेल्या असताना 2 विकेट गमावलेला आहे देवी प्रिन्सनं. यावेळेला मात्र चेंडू हातात सटकतोय की मुद्दा म्हणून सोडते कारण प्रतीक हा फार मोठा माइंड वापरणारा खेळाडू आहे. त्याला असं वाटेल की कदाचित विशाल पुढे सरकला तर काय करू आणि त्यावेळेला कदाचित आर अश्विनची आठवण त्याला झाली असावी. यावेळेला मात्र थोडासा उंच फॉरवर्ड टप्प्याचा टाकला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. ओमकार ठमके या वेळेला मात्र झेल सोडत नाहीये आणि हा खूप मोठा हादरा सुशीलच्या स्वरूपामध्ये आपण पाहतो. या ठिकाणी मैदानामध्ये येतोय तो मात्र यश मात्र यशच्या नावातच यश आहे परंतु या वेळेला मात्र हे यश आपल्याला धावांच्या स्वरूपामध्ये किती मिळते हे आपल्याला जास्त महत्वाचं आहे. मात्र प्रतीक पाटील या वेळेला खुश असणार की त्याने टिपलेला आहे तो मोहरा आहे तो मात्र सुशील आणि सुशील हा किती घातक आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पुढील चेंडू या वेळेला प्रतीक.
यावेळेला मात्र टिप मिडविकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. जयेश बावकर त्या ठिकाणी आहे आणि जयेश बावकर जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल मिळते एक धाव दैवी प्रिन्स 11 संघाला. यावेळेला मात्र डावखुरा फलंदाज विशाल बडे यावेळेला स्ट्राईकला आपण पाहतोय. मात्र डाव उजवं कॉम्बिनेशन असल्यामुळे या ठिकाणी क्षेत्ररक्षकांची मात्र वाटत त्या ठिकाणी धावपळ होताना दिसते. परंतु मात्र प्रत्येकाला प्रत्येकाची जागा माहिती आहे. त्यावेळेला मात्र प्रत्येक जण त्या वेळेला त्या जागेवर उभा राहतोय. पुन्हा एकदा प्रतीक पाटीलचा पुढील चेंडू आपण पाहतोय राऊंड विकेटनी. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर शॉट या ठिकाणी खेळतोय. मात्र ओमकार काय करतोय थोडस या ठिकाणी मला वाटतं प्रणय आहे त्या ठिकाणी आणि चांगला झेल घेण्याचा त्याने प्रयत्न केला नाही कारण त्याला माहिती होतं जर झेल घ्यायला गेलो तर नक्कीच चेंडू डोक्याच्या वरून चौकार जाऊ शकतो. दरम्यान षटकाची समाप्ती झाल्याचा इशारा आपण या ठिकाणी पाहतोय पंचांकडून येतोय आणि 4 षटक समाप्ती झाल्यानंतर आपण धावफलक या ठिकाणी जर पाहायचं झालं तर 46 फॉर 3 लॉस 46 धावा या ठिकाणी आपण पाहतोय धाव फलकावर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आणि 5वं षटक व्हिलेज एंड करून ओमकार ठमके. तोपर्यंत आपण जाऊया राहुल ताडकर यांच्याकडे. आपण 5वं षटक डेटोर स्पेशलिस्ट गोलंदाजीसाठी आपण जसं जसप्रीत बुमराकडे पाहिलं जातं जसं मोहम्मद शमीकडे पाहिलं जातं तसेच SK11 संघ मात्र निश्चितच विश्वास ठेवला जातोय. ओमकार ठमके म्हटलं तर वणी गावाचा मास्टर माइंड हा खेळाडू आहे आणि त्याच्याकडे गोलंदाजाची कुवत आहे. प्रत्येक गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन करण्याची त्याची क्षमता आहे आणि त्या गोलंदाजीच्या जोरावर त्यांना वणी गावासाठी चांगलं गोलंदाजी प्रत्येक ठिकाणी केले आणि तीच कसब आज त्याला लावावी लागणार आहे. पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू येतोय. पंच दोन्ही हात समांतर करतोय जमिनीला. धावा मिळेल अवांतर स्वरूपात. धावसंख्या 1 नी वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचेल 47 धावा धावफलकावर लागल्यात. 47 धावा धावफलकावर लागल्यात. ओमकार ठमके टू विशाल बडे फुल टॉस मध्ये या चेंडू येतोय स्ट्रेट डाईव्ह पद्धतीने खणखणीत सुपर से ऊपर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूनी घेतलंय बाउंड्रीची भेट. चाललाय सन 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 करत चौकार. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 नी वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचेल निश्चितच 2 धावेंनी पुढे जाईल. 53 आणि गौरवजी राऊत इथे उपस्थित आहेत. SK11 विशेष संघाचं कडून हो मारण्याचा बेत पूर्णतः फसला जातोय. यश मात्र बाद होतोय. मुंबई पोलीस कार्यरत असणारे गेले उद्या सकाळी आपण करूया. शेवटचा षटक आणि या षटकामधील काही चेंडूंचा खेळ येणं बाकी. अप्रतिम गोलंदाजी होते. एक चौकार जरूर आलाय आणि आता मात्र स्वतः ओनर येतोय. देवी प्रिन्स संघाचा टिल्या येतोय. टिल्या नावाने विशाल म्हात्रे या नावाचा झेंडा असेल तरी पण त्याला मात्र टिल्या नावानं प्रसिद्ध असणारा हा वरोटणे गावाचा खेळाडू रोहा तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील वरवटणे गावातील हा सितारा आहे. आता मात्र त्याला खेळावं लागेल. असणाऱ्या चेंडूचा मात्र परिचय घ्यावा लागेल. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करतोय ओमकार ठमके. हा खणखणीत येतोय
खोके में खोका खोके में केक घुटना टेक और तमाशा देख असं म्हणतात पण षटकार देख लाजवाब षटकार. मी म्हटलं होतं हम भी किसी से कम नाही. स्वतः ओनर आहे. आपल्या संघासाठी त्याला काय करायचं हे महत्वाचं आहे माहित आहे. आणि धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचेल 59 धावा. 59 धावा. दांडी 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 गुल. बॅटची एज लागल्यानंतर मात्र चेंडू स्टंपला लागला जातोय. त्रिफलचित बाद झाला जातोय. 59 धावा मात्र धाव फलकावर लागल्या जातात. अजूनही षटकातील काही चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. अजूनही शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. दक्ष पंच आहेत. आपल्याला नावाजलेले पंच आज आपल्याला पाहायला मिळाले आहेत. मुरुड तालुका आणि अलिबाग तालुक्याला बिलॉंग करणारे हे दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळतात. शैलेशजी महाडिक आणि मोहम्मद बकवाल सर आपल्याला या सामन्यासाठी पंच म्हणून तर प्रतीक पारांगे येतोय. आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला होता पण निश्चितच रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाले. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचेल 60 आणि 160 धावांचं टार्गेट 61 रनचं टार्गेट आपल्यापर्यंत पोहोचलंय. तर निश्चितच यापुढील समालोचन करतील आमचे बंधू प्रमोदजी चोगले. धन्यवाद राहुल. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर या संधीला ज्या धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय 60 धावा. या 60 धावा समोरच्या संघाला जमा करत असताना किंवा या संघाला जिंकण्यासाठी या 60 धावा ज्या उभ्या केलेल्या आहेत दैवी प्रिन्स 11 संघानं नक्कीच एक आव्हान ठरणार आहे प्रतीक पाटीलच्या संघासाठी. एक या ठिकाणी सूचना करतोय. एसटी पाटील कंस्ट्रक्शन आणि भावार्थ एंटरप्राइजेस आणि जय एंटरप्राइजेस. एसटी पाटील कंस्ट्रक्शन आणि भावार्थ एंटरप्राइजेस आणि जय एंटरप्राइजेस आपली उद्या सकाळी 9 वाजता या ठिकाणी उपस्थिती आवश्यक आहे. यानंतरचा सामना आपला होणार आहे तेव्हा दोन्ही कर्णधारांनी लक्षात घ्यायचं आहे की उद्या सकाळी 9 वाजता आपल्या दोन्ही संघांनी टीम या ठिकाणी मैदानावर हजर ठेवायच्या आहेत. आणि जर त्याच्यामध्ये गफलत झाली तर मात्र आपल्याला पुढील कारवाईसाठी सामोरं जावं लागेल. एसटी कंस्ट्रक्शन आणि जय भावार्थ एंटरप्राइजेस या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी सांगू इच्छित आहे. चला सलामीचे फलंदाज पाठवा. या दोन्ही संघांना मी सांगू इच्छित आहे की आपण फास्ट घ्या मित्रांनो, फास्ट घ्या. मला माझी विनंती आहे तुम्हालाच कालक होणार आहे. तुम्हाला चेंडू दिसणार नाही त्याची जबाबदार तुम्ही असाल. तर दोन्ही संघांच्या संघनायकांनी लक्षात ठेवायचं की उद्या सकाळी 9 वाजता या ठिकाणी आपले शिलेदार सर्वांना घेऊन या ठिकाणी मैदानावर हजर राहायचे आहे. तर सलामीची जोडी मैदानामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. तर पंकज पावकर ज्याच्याकडे खूप चांगला अनुभव तर आहेच परंतु मात्र आक्रमकता जबरदस्त भरलेली आहे. त्याच्या जोडीला आपण पाहतोय नीरज पारांगे. हा सुद्धा चांगला फलंदाज आहे. त्याच्यामुळे सलामीची जोडी नक्कीच आव्हानात्मक असणार आहे. ती मात्र दैवी प्रिन्स 11 संघाकडची. नक्कीच या संघाने 59 धावा धाव फलकावर लावलेल्या आहेत आणि 60 धावा विजयासाठी आवश्यक असताना आपण पाहतोय पॉवर प्लेचे पहिले 2 षटक किती महत्त्वाचे ठरणार आहे दोन्ही संघांसाठी. यावेळेला जर पॉवर प्लेच्या षटकाची जर पहिली गोलंदाजी पाहिली तर मला वाटतं ऋतिक माली याच्या हातामध्ये चेंडू आहे. नक्कीच सर्कल यार्डची या ठिकाणी मर्यादा असणार आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असणार आहेत आणि त्याचाच फायदा या ठिकाणी नीरज पारांगे आणि पंकज बावकर या दोन्ही फलंदाजांना उचलायचे आहे. 60 धावांचं टार्गेट खेळत असताना नक्कीच आक्रमकता आवश्यक असणार आहे. थोडासा वारा थांबलेला आहे. यावेळेला हवामान थंड झालेला आहे आणि त्याचा फायदा नक्कीच गोलंदाजाला कसा होतोय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु कसं लागणार आहे ती मात्र यावेळेला फलंदाजांची. फलंदाजीला या ठिकाणी आपली खेळण्याची जागा मात्र ठरवतोय. पंचांनी सामना चालू करून घ्यायचा आहे. स्टार्ट करून घ्यायचा आहे. पहिलं षटक नीरज पारांगे.
स्ट्राईक साठी आलेला हा खेळाडू उजव्या हाताने फलंदाजी करणार आहे. यावेळेला मात्र थोडं खोलवर टप्प्याचा प्रयत्न केला होता, पॉईंटच्या दिशेने चेंडू चाललाय, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय, मात्र यावेळेला एक धावा मात्र रोखू शकला नाही. अब्द मार्क होतं या ठिकाणी आपण पाहतोय SK11 संघ. नीरज पारंगे तर यावेळेला घणाघाती फलंदाजी मगाच्या सामन्यामध्ये केली होती, परंतु मात्र थोडस इंजुरी झाली आणि मागे परतावं लागलं ते मात्र पंकजला. यावेळेला पंकज मात्र आपले पंख फुलवतोय का, यावेळेला ऋतिक माली या ठिकाणी त्याला रोखतोय का, राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करतोय. यावेळेला मात्र थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर टाकणार चेंडू, पंचांचा हात मात्र यावेळेला पृथ्वीला समांतर झालेला आहे. पंचांचा इशारा येतोय की नक्कीच हा चेंडू आहे, दिशा चुकीची आणि शिक्षा मात्र मिळाली एका धावेची. या वेळेला मात्र आपण पाहतो ऋतिक माली थोडासा पंकज बावकरला मोहामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो की त्याने ऑफसाईडच्या दिशेने खेळावं, कारण जर लेग साईडला संधी मिळाली तर मात्र पंकज नक्कीच जोरदार प्रहार करेल. 61 ला यावेळेला मात्र झेल हवेत आहे, परंतु मात्र ऋतिक यावेळेला प्रयत्न केला होता तो मात्र विशाल नाही, परंतु हा विशालला मात्र विशाल फटका मात्र थांबवता आला नाही. कमांड डीजे तो मात्र पंकजच्या बॅटमधून प्रयत्न केला होता या ठिकाणी झेलसाठी जाण्याचा, कारण पंकज सारखा मोहरा फार कामाचा, त्याच्यामुळे हा प्रयत्न केला होता. ऋतिक माली पुन्हा एकदा चेंडू भरकटतोय, मात्र यावेळेला मिळते पुन्हा एकदा एका धावेची शिक्षा. राईट आर्म राऊंड विकेटने मारा करीत असताना यावेळेला मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय की मात्र यावेळेला पंकजला जास्तीत जास्त संधी मोठे फटके खेळण्याचे द्यायचे नाही असा विचार करत असताना मात्र ऋतिक माली यावेळेला लागोपाठच्या चेंडू या ठिकाणी स्वेर मारा करतोय. धावसंख्या मात्र पुन्हा एकदा पुढे सरकते. धावसंख्या आपण या वेळेला धावफलकावर जर पाहायचं झालं तर मात्र 7. फुल टॉस चेंडू यावेळेला माहेरचा आहेर, चेंडू त्याला स्वेरलेच्या दिशेने तारामंडल फटका. यावेळेला मात्र येतोय 6 धावांसाठी हा जोरदार फटका. मॅन फ्रॉम या ठिकाणी पंकज बावकर. नक्कीच यावेळेला पंकज सारखा फलंदाज जर पंख पसरायला लागला तर मात्र नक्कीच यावेळेला ऋतिक मालीला पराभवाची मार मात्र आपल्या गळ्यात घालता येईल का, यावेळेला विचार मात्र होतोय. तो मात्र या ठिकाणी पंकज बावकर जोरदार प्रहार करून यावेळेला चौकाराच्या नंतर मात्र खणखणीत षटकार आणतोय आणि या षटकाराच्या दिशेने एक पाऊल विजयाच्या दिशेने मात्र या ठिकाणी टाकताना दिसतोय SK11 चा हा घणाघाती फलंदाज पंकज बावकर. ऋतिक यावेळेला विचार करतोय की त्याला थांबवावं कसं. यावेळेला मात्र हलके चेंडू काट टाकलं तर मात्र कव्हरच्या दिशेतून मारले गॅप आणि चेंडू चाललाय फरार. धावा मिळतील 4, दिल मांगे मोर, धावा मिळतील 4, फटका मारलाय जोरदार. डीजे कमान. जोरदार प्रहार नाही तर मात्र यावेळेला मात्र त्याने गॅप शोधली आणि नक्कीच कव्हरच्या दिशेने हा चेंडू खेळला. 4 धावा. यावेळेला जोरदार प्रहार झेल होतोय का, मात्र नो लँड मध्ये, नो मॅन लँड मध्ये हा चेंडू चाला सीमा पार. तेच तर्रार फटका यावेळेला पंकज बावकरच्या बॅटमधून आपण पाहतो. या षटकातील मला वाटतं हा दुसरा चौकार, तिसरा चौकार. चेंडू ताबडतोब चेंडू त्या सुनील बडे त्याच्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार, जवळजवळ 2 ते 3 चेंडू याच्यामध्ये स्वेर आहे. ऋतिक माली थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय. कमबॅक करतोय का, यावेळेला मात्र पुन्हा एकदा बाहेर टाकलेला चेंडू होता. यावेळेला पंचांचा काही इशारा येतोय का, परंतु यावेळेला मात्र पंचांनी इशारा केलेला नाही. तो केलेला आहे इशारा तो मात्र षटक संपल्याचा आणि नक्कीच पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक थोडंसं नाही तर भरपूर महागड पडले. 60 धावांचं या ठिकाणी संरक्षण करायचं असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा धावफलकावर लागत आहेत.
सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहतोय आपण, ती मात्र पंकज भावकरच्या बॅटमधून आपल्याला सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. एक कसलेला फलंदाज आहे, एक जिद्दी फलंदाज आहे, एक आक्रमकता आपल्या अंगीकार केलेला आहे असा फलंदाज आहे तो मात्र पंकज भावकर. पहिल्या सामन्यामध्ये मात्र तो इंज्युअर झाला होता, मात्र या वेळेला मात्र पूर्ण इंज्युअर त्यांनी भरून काढलेले आहे बघा. या वेळेला आपण पाहतोय गोलंदाजी मारकडे फरजानला. फरजान गोलंदाज मात्र उत्कृष्ट दर्जाचा आलिशान नागोटणे संघाला बिलॉंग करणारा हा गोलंदाज आहे फरजान. आणि फरजानची मात्र खासियत आहे की त्याच्या चेंडूमध्ये त्याच्या हातामध्ये टर्न आहे आणि नक्कीच त्याचा उपयोग या ठिकाणी करणार आहे. नीरज बावकरची भूमिका काय असणार आहे ते आपल्याला हा चेंडू खेळताना दिसणार आहे. परंतु यावेळेला आपण जर मनामध्ये विचार केला की नाही की नीरज पारांगे हा नक्कीच यावेळेला स्ट्राईक कडे जाणार आहे, तो मात्र पंकजला पुढे आणण्यासाठी नक्कीच नीरज पारांगेची ती भूमिका असणार आहे. फरजान यावेळेला पाहतो आपण राईट लेफ्ट आर्म, ओ माय गॉड, यावेळेला मात्र चेंडू हवेत केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. झेल टिपतोय का, मात्र झेल टिपलाय. प्रतीकनं सुंदर या ठिकाणी झेल टिपलेला आहे. कारण ज्या वेळेला या व्हिलेज एंड करून खेळण्याचा प्रयत्न होते त्यावेळेला मात्र नक्कीच रिव्हर्स स्वीपचा फटका ज्या वेळेला आपण यश आशिष ताडकरला खेळताना पाहिलं होतं विधी एंटरप्राइजेस संघाकडून की त्यावेळेला त्याने जो रिव्हर्स स्वीपचा जो उपयोग करून घेतला होता आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून, तोच या ठिकाणी नीरज पारांगे यावेळेला करताना आपल्याला दिसत होता. परंतु मात्र यश आलं नाही, कारण सुंदर झेल त्या ठिकाणी पकडला तो मात्र प्रतीक पारांगे यांनी. तर नीरज पारांगे याची जागा या ठिकाणी घेण्यासाठी उतरतो खेळाडू तो मात्र जयेश बावकर, उत्तम दर्जाचा फलंदाज. मात्र यश पहिल्या चेंडू मध्ये घेतलेला आहे ते मात्र फरजान मात्र उत्कृष्ट दर्जाचा. नागोटणा क्रिकेट असोसिएशन मध्ये जर पाहायचं झालं तर ज्या ज्या उत्तम गोलंदाजाकडे आपण जाऊ की नाही त्यावेळेला फरजानचं नाव नक्कीच प्रगतीपथावर असणार आहे. फरजान हा नेहमीच उत्तम दर्जाची गोलंदाजी करत असताना अख्ख्या या पूर्ण सीझन मध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. यावेळेला चकवताना जयेश बावकर सुद्धा असा प्रयत्न करतोय की यावेळेला मला स्ट्राईक साठी पुन्हा एकदा पंकजला आणायचं आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळेला पुन्हा एकदा फटका चुकतोय. नक्कीच एक धाव तर मिळणार आहे, परंतु मात्र फटका मात्र अयशस्वी. रिव्हर्स हे असं अस्त्र आहे की ते कधी कधी आपल्याला अमृत देऊन जातं, तर कधी कधी ते आपला विष पाजून जातं, कधी कधी आपल्याला धावा देऊन जातं, तर कधी आपले विकेट घेऊन जातं. असा हा रिव्हर्स स्वीपचा फटका ज्याला खऱ्याखोर आपण पाहायला गेलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर त्याचा रिव्हर्स स्वीपच्या बाबतीत जर विचार केला गेला तर अँडी फ्लॉवर्सला आपण कधीच विसरू शकणार नाही, केविन पीटरसनला आपण कधी विसरू शकणार नाही. तर असा हा रिव्हर्स स्वीपचा फटका यावेळेला पुन्हा एकदा यशस्वी होतोय का, यावेळेला मात्र यश मिळणार ते मात्र पंकज बावकरला. नक्की चेंडू त्याला सीमारेषेचा जवळ चेंडू जातोय, सीमा पार, मात्र यावेळेला अडवला जातोय का चेंडू. नक्कीच यावेळेला 2 धावा रोखलेल्या आहेत. प्रतीक पारांगे, विशाल बडे 2-2 क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या पाठीमागून धावत असताना मात्र चेंडू पकडला गेलाय, मात्र 2 धावा या ठिकाणी रोखू शकला नाही. धावसंख्या आपण या ठिकाणी पाहतो धावफलकावर तर 24 फॉर 1 लॉस, 24 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि जवळजवळ 61 धावा जिंकण्यासाठी आवश्यक असताना यावेळेला 24 धावा धावफलकावर. फरजान यावेळेला मात्र घणाघाती प्रहार करतोय आणि क्लासिक हा फटका मारतोय, तारामंडल मध्ये जातोय षटकार आणि स्क्वेअर लेगला घणाघाती प्रहार येतोय 6 धावांसाठी. वजन धावा मिळतील अर्धा डझन. यावेळेला मात्र येतो फटका, तो मात्र अर्धा डझन धावांसाठी या ठिकाणी पाहतोय आपण. मगाशी मात्र खऱ्या अर्थानं पाहिलं तर नीरज पारांगे सुद्धा त्याला स्ट्राईक साठी आणण्याचा प्रयत्न करत होता. यावेळेला यशने सुद्धा तोच प्रयत्न केला की जो खेळाडू फॉर्म मध्ये आहे तो खेळाडू चॉईस केलेला बॉल आहे. जयेश तुलाही माहिती आहे की तो चॉईस केलेला बॉल जेव्हा जाईल तेव्हा नंतरच्या चेंडूचा विचार केला जाईल मित्रा. नक्कीच यावेळेला मात्र उशीर करायचा नाही. पंच यावेळेला चांगल्या धावा जमवल्या जातात. 30 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. तिसरे षटक प्रगती पथावर आहे. यावेळेला घणाघाती प्रहार पुन्हा एकदा, मात्र त्या ठिकाणी षटकार होतोय का, पण मात्र यावेळेला मिळणार चौकार, कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे आणि क्षेत्ररक्षक नसल्या कारणाने आपण पाहतोय अगदी
समजूतदारपणा जो आहे फलंदाजीमध्ये तो या ठिकाणी पंकज बावकर कडून आपल्याला पाहायला मिळते. पंकज बावकर यावेळेला पूर्णपणे ऑलराऊंडरच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी उतरलेला आहे, परंतु मात्र प्रतीक पाटील कर्णधार त्यांनी त्याचा गोलंदाजीसाठी वापर केलेला नाही. तर हे अस्त्र मला हे जे ब्रह्मास्त्र आहे हे पाशुपत अस्त्र आहे. षटक संपलंय बघा, 1 मिनिट थोडा जरा थांबा. या ठिकाणी आमचा स्कोअर रिपोर्टर कळवतात की षटकाची समाप्ती झालेली आहे, ओव्हर झालेली आहे. धावा सांगतोय 34 धावा झालेल्या आहेत. तर चुकीची दुरुस्ती या ठिकाणी आमचे स्कोअर रिपोर्टर शुभम चोगले यांचा अचूक लक्ष आणि म्हणून त्याने आम्हाला लगेच कॉल केला की षटक संपलेला आहे आणि ही गोष्ट पंचांच्या लक्षात आणून द्यावी. आणि खरोखर या ठिकाणी आपण 7 चेंडूंचं षटक होता होता वाचलेलं आहे. चला लवकरात लवकर हा सामना या ठिकाणी आपल्याला संपवायचा आहे. तर मी सांगत आहे या ठिकाणी 34 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. यानंतर या ठिकाणी समालोचनाकडे बोलतोय राहुल ताडकर यांच्याकडे. धन्यवाद प्रमोद दादा. तर निश्चितच आपण पाहतोय तिसरं षटक म्हटलं तर दुधारी तलवारच म्हणावी लागेल. ज्याच्या बाजूने जर पडलं तर निश्चितच त्याला 5 धावा एक्स्ट्रा मिळतात आणि एखाद्या टीमने जर 10 धावा बनवल्या नाही तर 5 धावा मायनस सुद्धा होतात आणि त्या धावा मात्र कुठेतरी डोईजड होताना आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम दर्जाची फलंदाजी आतापर्यंत पंकज बावकर म्हणजे निश्चितच बुम बुम माट्या नावानं जो प्रसिद्ध आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावर लागले जातात. 1 बाद 34 धावा. तर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 50-50 षटक टाकण्यासाठी हाताळण्यासाठी मैदानात उपस्थित होतोय विशाल बडे. स्ट्राइकला जयेश बावकर. जयेशच्या बाजूने येतोय धुव्वाधार षटकार. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, धाव संख्या मिळतील, ब्रँडेड षटकार येतोय. खणखणीत षटकार, खणीत वाजवतोय. वेळेच्या अभावी तुम्हाला एक गाणं पण पूर्ण आम्ही वाजवू शकत नाहीये. 40 धावा धावफलकावर लागल्यात. हा सुरेख 50-50 षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक केलाय. लोकांची तोंड जर बंद करायची असतील ना मित्रांनो तर चांगलं प्रत्युत्तर म्हणजे कमबॅक असतं. 40 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 21 धावांची गरज. 50-50 षटक चालू आहे. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकामधील. हा षटक हाताळताना डोकेदुखी असेल ती फलंदाजाची, कारण 10 धावा झाल्या नाही तर मात्र 5 धावा मायनस आणि 10 धावा झाल्या तर गोलंदाजाच्या डोक्याला टेन्शन. हा सुरेख क्षेत्ररक्षण, झेल बाद झालाय. स्वतः बाहेर निघताना जयेश बावकर एक तिरी तो एक मेरी. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला होता, त्यानंतर मात्र एक डॉट चेंडू टाकल्यानंतर विकेटचं पतन झालंय. म्हणजे 3 चेंडूंचा खेळ झाला आहे. धावा धावफलकावर स्थिरावल्या त्या 40 धावांवर 2 विकेट आतापर्यंत आहेत. आणि जयची जागा घेण्यासाठी येतोय प्रतीक पाटील. वेलशेत गावाचा मास्टर माइंड खेळाडू प्रतीक पाटील. अजूनही 3 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असेल जर प्रतीकला 5 धावा एक्स्ट्रा हव्या असतील तर. आणि जर विशाल बडेने कंजूस गोलंदाजी केली तर ह्या धावांमधील 5 धावा मात्र मायनस करू शकतो. काही होऊ शकतं मित्रांनो. क्रिकेट, वेल, राजकारण आणि रंग बदलणारा सरडा कधी रंग बदलतील ना सांगू शकत नाही मित्रांनो. वेलेला किंमत द्या सर. चालू करा पटापट. 40 धावा धावफलकावर लागल्यात. 50-50 षटक चालू आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूमध्ये तब्बल 6 धावा आल्यात, परंतु मात्र अजून 3 चेंडूमध्ये 4 धावा येतील का हा महत्त्वाचा प्रश्नचिन्ह असेल. पुढील चेंडू विशाल बडे. मारण्याचा बेत पूर्णशा फसला जातोय. चेंडूची निर्धाव चेंडूची सांगता. लाजवाब चेंडू, अप्रतिम. 2 चेंडू मध्ये 4 धावा होतील का? उत्कंठा शिगेला पोहोचले.
सर्वांच्या मनामध्ये हृदयामध्ये संतोषभाई माझ्या समवेत बसलेत, ते म्हणतायत 4 जर झाल्या नाही तर 5 कमी घ्यावे लागतील. पण प्रतीक पाटील काय होईल, येणारी वेळ आणि काळ ठरवेल. सुपला शॉट का काय, आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. आणि धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 42 धावांवर. 50-50 ओव्हर मध्ये निश्चितच धावा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 8 धावा आल्यात. जर ह्या चेंडूवर 2 धावा जर आल्या नाही तर मात्र 5 मायनस होतील SK 11 वेल्शेस संघाच्या. आणि जर 2 धावा जर काढल्या SK 11 संघाने तर निश्चितच त्यांना प्लस पॉइंट 5 धावा बोनस स्वरूपात दिल्या जातील. हाय व्होल्टेज सामना आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना असेल. 2 धावा जर काढल्या तर प्रतीकसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असतील सन्माननीय आदरणीय संतोषभाई कोळी यांच्याकडून. हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला चाललाय आणि 3 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण झाल्यात. 5 बोनस 300 रुपये. प्रत्येक धावेसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. काय म्हणावं या खेळीला, काय म्हणशील प्रमोद दादा? नक्कीच राहुल, आपण नेहमी जेव्हा पाहतो की हा फलंदाजांचा खेळ आहे, गोलंदाजांचा खेळ आहे, तर याच्यामध्ये माझ्या मते नेहमीच मी क्षेत्ररक्षकांना जास्त वरत जागा देत असतो. कारण क्षेत्ररक्षण हे जवळजवळ 80% खेळाचा भाग असतो. क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं तर नक्कीच सामना आपल्याकडे वळवण्यासाठी मदत होते. या वेळेला नक्कीच हा जो फटका बसला तो मात्र क्षेत्ररक्षणाचा बसलेला आहे. 50 धावा, 5 प्लस 45 झालेल्या आहेत आणि 5 प्लस 50. 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. समीकरण बदललेलं आहे बघा. एक शेवटच्या चेंडूवर मात्र समीकरण बदलून गेलं. तब्बल या ठिकाणी एका चेंडूवर 8 धावा गेल्या. तर तसं पाहायला गेलं तर 50-50 ओव्हर म्हटलं की खूप जबाबदारीचे षटक आहे दोघांसाठी सुद्धा, फलंदाज आणि गोलंदाज यांच्या दोघांसाठी सुद्धा. आणि खरोखर दोन्ही कर्णधारांना आपले सर्वोत्तम शस्त्र या ठिकाणी वापरावे लागत असतात. तर आपण पाहतो या ठिकाणी सामना जवळजवळ SK 11 संघाकडे या घडीला तरी आपल्याला वळताना पाहायला मिळतोय. कारण आता जी धावसंख्या हवी आहे ती मात्र 12 चेंडू आणि 11 धावा. दोन्ही फलंदाज या ठिकाणी जबरदस्त असं मैदानावर आहेत. सलामीसाठी आलेला फलंदाज जो आहे तो फलंदाज आहे या ठिकाणी पंकज बावकर. आणि या संघाचा कर्णधार जो आहे, संघाचा कणा जो आहे तो आहे प्रतीक पाटील. मात्र यावेळेला प्रशांत मडवी. हो यावेळेला पाहिला चेंडू तर मात्र ऑफस्टंपच्या दिशेने यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि नक्कीच या चेंडूला मात्र प्रतीक चकला ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता, सिंगल खेळण्याचा प्रयत्न केला होता. पण मात्र यावेळेला मात्र चेंडू आणि बॅट यांचा कोणता संपर्क मात्र यावेळेला होऊ दिला नाही गोलंदाजाने. गोलंदाजाकडे भरपूर अनुभव आणि यावेळेला मात्र झेल होतोय का, आणि सुशील यावेळेला झेल टिपतोय, पंचांकडे अपील करतोय की हा झेल असावा. परंतु यावेळेला पंच दोन्ही तटस्थ आहेत आणि हा नक्कीच शरीराला भेदून गेलेला चेंडू होता. त्याच्यामुळे हा नक्कीच पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बिंदी गेंद ज्याला म्हटलं जातं ती बिंदी गेंद यावेळेला प्रशांत आपल्या अनुभवाचा फायदा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतोय. प्रतीक पाटील याला जखडून ठेवून कदाचित त्याची विकेट घेण्याचा प्रयत्न यावेळेला केला जातोय. मात्र प्रतीक पाटील हा मात्र जिद्दी खेळाडू आहे. तो मात्र कुठल्याही क्षणाला प्रयत्न सोडणारा नाही आणि नक्कीच चांगल्या खेळाचा अनुभव आहे, आक्रमकता आहे त्याच्याकडे. प्रशांत यावेळेला मात्र हा चेंडू अनेक बाउन्सरच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा आहे. हा का डोक्याच्या वरून गेलेला चेंडू होता, त्याच्यामुळे या चेंडूला वाईट ठरवलं गेले आणि पुन्हा एकदा एका बाउन्सची यावेळेला त्याला शिक्षा सुद्धा सुनावली गेलेली आहे. आणि यानंतर जर चेंडू अशा स्वरूपाचा आला तर नक्कीच तो नो दिला जाऊ शकतो याचा इशारा मात्र या गोलंदाजाला मिळालेला आहे. आणि थोडासा मात्र खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर एक धाव सुद्धा या ठिकाणी वाढलेली आहे, 51 धावा. हो मात्र यावेळेला चांगली गोलंदाजी प्रशांत कडून पाहायला मिळते. जखडून ठेवलंय ते मात्र प्रतीकला. दोघेही एका राशीचे खेळाडू, परंतु यावेळेला मात्र प्रशांत प्रतीकवर हवी होताना आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू टाकलेले आहेत आणि 4 चेंडू मध्ये फक्त त्यांनी 2 धावा दिलेल्या आहेत. 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. प्रशांत यावेळेला मात्र पंकज
आणि सुंदर खेळी करतोय. यावेळेला मात्र वा नजाकत आहे या शॉट मध्ये. खऱ्या अर्थाने या फटक्यामध्ये डोळ्याचं पारणं फेडून जाणारे या ठिकाणी नेत्रदीपकता या ठिकाणी या फटक्यामध्ये आपण पाहिलेले आहे. आणि या नक्कीच यावेळेला आपण पाहतोय पंकज नॉट स्ट्राईकला असताना 10 चेंडू झाल्यानंतर त्याला स्ट्राईक मिळाली. मात्र स्ट्राईक मिळाल्यानंतर लगेच चौकार खेचला आणि आपल्या संघाला मात्र विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलेला आहे तो मात्र पंकज बावकर. एखादा खेळाडू ज्या वेळेला जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो की नाही ती जबाबदारी कशा स्वरूपाची असावी हे मात्र या पंकज बावकरनं दाखवून दिलेलं आहे. पंकज बावकर सलामीला आला, आक्रमकता केली, त्या ठिकाणी संयमता दाखवली, विकेट सुद्धा सावरून ठेवलं. समोरचे फलंदाज बाद होत असताना स्वतःवर संयम सुद्धा ठेवला. पाहिलं की नाही की 10 चेंडू नंतर त्याला स्ट्राईक मिळाली, त्यावेळेला मात्र त्याने गॅप सोडली आणि त्या चेंडूवर मिळालेला त्याला 4 धावा. यावेळेला आपण पाहतोय 5 धावांची आवश्यकता. प्रशांत यावेळेला मात्र घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय. 1 धाव तर निश्चित येणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय लोंगॉनला आणि या चेंडूवर मात्र 1 धाव मिळते. षटकाची मात्र समाप्ती होते आणि आता मात्र आपण पाहतोय की आता 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. सामना आहे, काही होऊ शकतं. आपण आमदार दमदार चषकला पाहिला असेल की त्यावेळेला काय झालं ते होत्याचं नव्हतं झालं आणि खऱ्या अर्थानं आणि 11 धावा असताना पहिल्या चेंडूवर षटकार आला होता तरी सुद्धा ती मॅच मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळाली नाही आणि विकेटचं नुकसान किती झालं तर अख्खी थार गाडी थाडकन निघून गेली दुसऱ्याच्या हातामध्ये. फक्त चावी लावायची होती तिला आणि स्टार्टर मारायचा होता पण मात्र तो स्टार्टर दुसऱ्याच्या हातामध्ये गेला आणि एवढा मोठा फटका या सामन्याला मिळाला. खऱ्या अर्थानं म्हणून तर क्रिकेटमध्ये रंगत आहे आणि क्रिकेटमध्ये जंगल आहे. कधी काय होऊ शकतं हे सांगू शकत नाही आणि म्हणून क्रिकेट जगतावर राज्य करत आहे. चला तर शेवटचे षटक आहे तर आपण या ठिकाणी समीकरण पाहतो मित्रांनो की आपण पाहतोय की 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. सिंगर रोखण्यासाठी हे क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे असं आपल्या या ठिकाणी प्रथम दर्शनी दिसते. तर हा जो गोलंदाज आहे तो गोलंदाज मनीष सिंग. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार. नमस्कार आणि यावेळेला हार्दिक स्वागत केलेले 6 धावांनी सामना संपवून टाकते तो मात्र